महाड तालुक्यातील एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील कुंभारवाडा खरवली काळनदी नदीपात्रात एक अज्ञात दुचाकी सापडली आहे अशी बातमी तालुक्यामध्ये वाऱ्यासारखी पसरली होती। काल रात्रीपासून नदीपात्रात पडलेल्या अज्ञात दुचाकी मालकाचा अद्यापही शोध न लागल्यामुळे जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलचे प्रतिनिधी रामदास चव्हाण यांनी पोलिसांशी संपर्क साधला व जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला बातमी प्रकाशित केली। सुरुवातीला नदीपात्रात पडलेल्या अज्ञात दुचाकीबद्दल उलटसुलट शंका व्यक्त करण्यात आली होती, मात्र महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी या अज्ञात दुचाकी संदर्भात आजूबाजूच्या नागरिकांना आवाहन केले होते। पोलिसांनी केलेले आवाहन व जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलने लावलेली बातमी पाहताच दुचाकी चालकांनी थेट काळ नदी गाठली। या दुचाकीचे मूळ मालक साहेबांना कोळी व दुचाकी चालक सिद्धाराम हलोळे बाळू राठोड सर्व राहणार आसनपोई यांनी घटनास्थळी पोहोचून ही गाडी आमची आहे अशी माहिती पोलिसांना दिली। तसेच रात्रीच्या वेळी अंधारामध्ये चुकून आमच्या हातातून गाडी नदीपात्रात पडली होती व नदीपात्रात पडलेली दुचाकी आम्हा दोघांना बाहेर न निघाल्यामुळे आम्ही दुचाकी सोडून घरी गेलो अशी सविस्तर माहिती त्यांनी पोलिसांना दिली। महाड एमआयडीसीचे वाहतूक पोलीस अमोल कुंभार यांनी घटनास्थळी पोहोचून तसेच मूळ मालक यांच्या गाडीचे कागदपत्र तपासून काळ नदीपात्रात पडलेल्या दुचाकीची ओळख पटवून होंडा शाईन कंपनीचे MH06 BY 5993 क्रमांक असलेली दुचाकी त्यांच्या स्वाधीन केली आहे। जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड।